आलाय वासुदेवाला, वासुदेव आलाय वासुदेवाला, विष्णू दादाला मतदान करा, वासुदेव आलाय वासुदेवाला, विष्णू दादाला मतदान करा, वासुदेव आलाय। जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये प्रत्येक उमेदवार हा जनतेला आश्वासन देत आहे। आपण उमेदवारांसोबत होणाऱ्या प्रत्येक भेटीमध्ये जाणून घेत आहोत की नेमकं ते कुठला अजेंडा घेऊन राजकारणामध्ये येत आहेत। आज आपल्यासोबत आहेत विष्णू भंगाळे। नमस्कार दादा, सर्वप्रथम तुमचं इंडिया आपतकमध्ये स्वागत आहे। नमस्कार, मी भंगाळे विष्णू रामदास, प्रभाग क्रमांक 5 मधनं निवडणूक लढत आहे। मी अ मधनं लढत आहे आणि ब मधनं राखीताई श्यामकांत सोनवणे लढत आहेत आणि क मध्ये ज्योती शरद तायडे लढत आहेत आणि ड मध्ये नितीन भाऊ लड्डा हे लढत आहेत। कुठल्या पक्षामधून? शिवसेनाकडनं उमेदवारी करीत आहे। बरं, आपल्याला काय वाटलं की एक उत्तम नेता कसा असायला हवा? उत्तम नेता म्हणण्यापेक्षा मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि एक समाजाचं देणं लागतं या माध्यमातून मागील काळामध्ये प्रभागात वार्डात काम करतो आहे। प्रभाग वार्ड छोटा वार्ड असताना, सिंगलचा असताना आणि डबलचा असताना आणि 3 उमेदवार असताना उमेदवारी मी केलेली आहे। आता ही 4थ्यांदा उमेदवारी करतोय। आता प्रभागाचा परिसर हा खूप मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे। याच्यात कसा असावा असं म्हटलं तर नक्कीच लोकांपर्यंत कोणत्या माध्यमातून आपण पोहोचू शकू आणि वार्डातील नागरिकांच्या समस्या काय आहेत या माध्यमातून माहिती घेऊन आणि फिरून त्या समस्या जर काय आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंच नेतृत्व किंवा असंच कार्यकर्ता हवा। आपल्याला काय वाटतं की एखाद्या नेत्याचं एज्युकेशन हे किती महत्त्वाचं ठरतं? एज्युकेशनच्या बाबतीत म्हटलं तर ते महत्त्वाचं ठरतं। काही बाकीच्या विकासाच्या बाबतीतल्या घडामोडी असल्या तर त्या माध्यमातून फायद्याच्या ठरतातच, परंतु मागील काळामध्ये असे काही नेते होऊन गेलेले आहेत यशवंतराव चव्हाण साहेबांपासून तर ज्यांचं एज्युकेशन कमी होतं परंतु त्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे। मी याच्यात म्हणेल एज्युकेशन असलं तर तो फायदा होतोच, परंतु नक्कीच मी सुद्धा पदवीधर असल्या कारणाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जवळजवळ 98 पासून तर आजपर्यंत सिनेट मेंबर आहे। तो एक शैक्षणिक क्षेत्राचा आणि महापालिकेमध्ये आज 4थ्यांदा लढत असताना नक्कीच त्या एज्युकेशनचा फायदा होतो। त्या माध्यमातून अडीअडचणी असतील, काही प्रश्न असतील, समजण्याच्या दृष्टीने असतील किंवा अधिकाऱ्यांची चर्चा करताना असतील, त्याचा फायदा खूप प्रमाणात होतो। वार्डाच्या दृष्टीने विकासासाठी ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या चर्चा करून आपल्याला कशा आपल्या प्रभागामध्ये जास्त प्रमाणात राबवता येईल या माध्यमातून नक्कीच शिक्षणाचा फायदा होतो। आपल्याला काय वाटतं, आपण ज्या प्रभागामधनं उभे आहात तर प्रभागाच्या मुख्य समस्या काय आहेत? जो हा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 5 यामधनं उभा आहे, नक्कीच या प्रभागामध्ये मागील काळामध्ये जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने पाहिलं तर खूप काही विकास म्हणून काय आहे या बाबतीतला जळगाव शहरात विकास झालेला आहे, परंतु नेहमीप्रमाणे आपण आरोग्याचं एक महत्त्वाचा दृष्टिकोन असतो, त्या बाबतीतला दुसरं पाण्याचा दृष्टिकोन असतो, तिसरं रोडाचा दृष्टिकोन असतो आणि लाईट दिवाबत्ती ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत। आणि हा प्रभाग जो आहे हा जळगाव शहराचा मध्यभागी किंवा मार्केट एरिया या माध्यमातून असलेला प्रभाग आहे। या प्रभागातील अडीअडचणी नक्कीच जळगाव जिल्ह्यातनं व्यापाराच्या दृष्टीने असेल, कारण की याच्यामध्ये फुले मार्केट असेल तर गोलानी मार्केट असेल किंवा मार्केट एरिया जो बीजे मार्केट हा पूर्णपणे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा मोठा एरिया आहे आणि याच्यात रहिवासी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे। नक्कीच या माध्यमातून जो विकासाच्या माध्यमातून जे साफसफाईवरती लक्ष दिलं पाहिजे याला प्राधान्य देण्यात येईल। आणि आता महत्त्वाचा म्हणजे या प्रभागातल्या गटारींचा जो प्रश्न होता किंवा पाण्याचा प्रश्न नाही आहे, पाणी माननीय सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली वाघूर प्रकल्प जेव्हापासून झाला, महाराष्ट्रात पाण्याचा तुटवडा असेल परंतु जळगाव शहराला आपण पाणी पूर्ण वर्षभर दुष्काळाच्या परिस्थितीत सुद्धा पोहोचवलेलं आहे आणि अमृत योजनेचं काम सुरू आहे। त्याच्यामुळे आणि पुढच्या दृष्टीने एक अंडरग्राउंड ड्रेनेज सुद्धा त्याच्या सोबत होणार आहे आणि त्याच्यानंतर रोड होतील। त्याच्यानंतर उरतं जळगावच्या विकासाच्या दृष्टीने रोडांचं काम उरल्यानंतर साफसफाईवरतीच भर देणं आवश्यकता राहील। नगरसेवक आहात, सामाजिक कार्य सुद्धा भरपूर करत आहात आणि यासोबतच आपण सिनेटचे मेंबर सुद्धा आहात।
याची सुरुवात नेमकं कशी काय झाली? याची सुरुवात एक सामाजिक काम करत असताना, एक विद्यार्थी दशेत असताना मी स्टुडंट कौन्सिल चेअरमन म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावरती गेलो. त्याच्या आधी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावात व्हावं या दृष्टीनेही प्रयत्न त्या आंदोलनात लहान असताना कॉलेजच्या याच्यामध्ये असताना केलेले होते. आणि योगायोग असा आला की मी शिक्षण घेत असताना मला युवार म्हणून निवड होऊन मी विद्यापीठाचं प्रतिनिधित्व, सर्व विद्यार्थ्यांचं युवारांचं प्रतिनिधित्व 98-99ला मी विद्यापीठावरती केलं. आणि तिथं स्टुडंट कौन्सिल चेअरमन म्हणून गेलो आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत असताना ती आवड निर्माण झाली. आणि त्या माध्यमातून मी 2000 साली ग्रॅज्युएट असल्यामुळे मी पदवीधरची निवडणूक त्यावेळेस पुन्हा लढलो. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर पदवीधर मतदारसंघातमधनं सर्वात जास्त मतदान मला आपल्या सर्व पदवीधरांनी देऊन मला काम करण्याची संधी तिथं दिलेली आहे. मॅनेजमेंट कौन्सिलच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे. मान्य कुलगुरू महोदय असतील, ठाकरे साहेबांपासून तर SF पाटील साहेब असतील, RS माळी असतील, नंतर मेश्राम साहेब असतील, KB पाटील असतील, यांच्यासोबत काम करण्याची संधी. आणि आताचे PP पाटील यांच्यासोबत आणि प्रभारी म्हणून ज्यांनी शिवाजी अण्णा पाटील यांनी सुद्धा काही दिवस प्रभारी होते, यांच्यासुद्धा सोबत काम करण्याची संधी मिळाली. मी दरवेळेस विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने माझा त्यावेळेस प्रयत्न राहायचा. टेक्निकली प्रॉब्लेम असतात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी खरं म्हटलं तर, आणि त्याच्यासाठी मुलं हैराण होतात की जळगाव जिल्हा सुद्धा खूप मोठा आहे. चाळीसगावपासून तर इकडनं रावेरपासून तर तिकडनं नंदुरबार आणि धुळ्यापासून जळगावला येऊन विद्यापीठात त्यांच्या येऊन चक्रा मारल्या जातात, पण काम होत नाही. पण टेक्निकल प्रॉब्लेम असतात, कारण की प्रॉपर चॅनलने पोचणं गरजेचं असतं. त्या माध्यमातून जर विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांना समजावून जर सांगितलं किंवा व्यवस्थित जर त्यांच्यापर्यंत पोचलं तर ते काम करायला तयार असतात. परंतु काही अडचणी येतात. या माध्यमातून काम करत आलो म्हणून पदवीधरांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि मी चांगल्या प्रकारे काम करत आजपर्यंत आलो. आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मी युवा रंग हा जो मागील काळामध्ये बंद पडलेला होता पुणे विद्यापीठ असताना, तो चालू करण्याचं काम सुद्धा मी स्टुडंट कौन्सिल चेअरमन असताना 98-99ला मी चालू केला. त्यावेळेसचे कुलगुरू महोदय SF पाटील यांनी विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ असतं कला वावांना, वर्षभर अभ्यास करतो, ते सुद्धा चालू करून ती परंपरा पुढे ठेवली. आयोजन समितीचा अध्यक्ष म्हणून काम या युवा रंगामध्ये मॅनेजमेंट कौन्सिलचा मेंबर असताना 5-6 वर्ष मी चांगल्या प्रकारे काम केलं. विद्यार्थी कल्याण समितीचा उपाध्यक्ष म्हणजे कुलगुरू महोदय अध्यक्ष असतात आणि क्रीडा विभागाचा उपाध्यक्ष जे कुलगुरू महोदय अध्यक्ष असतात. या समित्यांवरती चांगल्या प्रकारे काम करून खेळाडूंना TADAच्या बाबतीतली वाढ असेल आणि खेळाडू चांगल्या प्रकारे खेळून आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं नाव लौकिक करेल किंवा त्या माध्यमातून खेळाडूला पुढील काळामध्ये मदत होईल की तो नोकरीच्या दृष्टीने चांगल्या ठिकाणी जाऊन त्याचा या खेळामुळे फायदा होईल. या माध्यमातून काम मी नेहमी जे पॉझिटिव्हली असेल. आणि स्पोर्ट्सचं म्हटलं तर स्पोर्टला मला पहिल्यापासून आवड होता, मी स्पोर्टमन होतो. म्हणून विद्यापीठामध्ये मी या समितीवर काम करत असताना आपलं विद्यापीठातले प्रतिनिधी विद्यापीठ असेल किंवा राज्यस्तरीय असेल किंवा इंटरनॅशनल असेल, आपलं नॅशनल असतील, इथपर्यंत पोचण्याचं काम विद्यापीठाला माझ्या काळात मी मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विविध योजना चं नियोजन या विद्यार्थी कल्याण विभागाच्या माध्यमातून आखल्यात आणि त्यांचं इम्प्लिमेंट करून विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात चालू केल्या. इवन प्लेसमेंटसुद्धा मी विद्यापीठात असावी हा मुद्दा मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर असताना माननीय कुलगुरू त्यावेळेचे मेश्राम सर यांच्या आणि आमच्या सर्व मॅनेजमेंट कौन्सिल समोर ठेवून मीटिंगला ठेवून प्लेसमेंटची नियुक्ती म्हणजे प्लेसमेंट चालू करण्याबाबतचा ठराव करून विद्यापीठात प्लेसमेंट तेव्हा चालू करून घेतलं. आणि विविध कंपन्या विद्यापीठात येऊन विद्यार्थ्यांचं शिक्षण झालेले, जे तिथं ग्रॅज्युएट झालेले, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थ्यांच्या इंटरव्ह्यू घेऊन त्यांना नोकऱ्यासुद्धा तिथून मिळतात. ही आवड झाली आणि म्हणून मी या शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आहे, विश्वास आहे. त्यासोबत मी महापालिकेतही त्या माध्यमातून उतरलो आणि आपलं एक सामाजिक काम चालू आहे. दादा, आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की यावेळेस युवा शक्ती पण यायला पाहिजे, युवा शक्ती असेल तर जास्त प्रभावीपणे कार्य करू शकेल. याविषयी आपलं काय मत आहे? नक्कीच अनुभवी आणि युवा शक्ती यांची जोड असली पाहिजे, त्याच्यात वावगं नाही.
प्रत्येक ठिकाणी असं घडलं पाहिजे आणि ते आले तर नक्कीच जोशही वाढेल. त्या माध्यमातून आज आमचे नेते माननीय सुरेशदादा जैन यांनी आमच्या युवा बऱ्याच कार्यकर्त्यांना आणि यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्याच्यातले बरेच चांगले युवक आहेत की ते प्रतिनिधित्व करतील. आपल्याला काय वाटतं, आपण जर निवडून आलात तर ह्या समस्या दूर होतील का? ह्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. अडीअडचणी ज्या काही प्रभागात हा निवडून येण्याचा प्रयत्न आणि निवडून येणं हे लोकांसाठी, लोक तेवढ्यासाठीच निवडून देतात की प्रभागातील कामं झाली पाहिजेत. ते काही वैयक्तिक कामं सांगत नाही, परंतु आरोग्याच्या दृष्टीने असेल, दिवाबत्तीच्या गोष्टीने असेल किंवा इतर सुविधांच्या गोष्टीने असेल, गार्डन असेल, या माध्यमातून नक्कीच त्या माध्यमातून कामं आपण केलीच पाहिजे आणि तो प्रयत्न राहील की मी निवडून आल्यानंतर आपल्या ज्या नागरिकांनी, ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, मी तो व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यांच्या हाकेला मोठा प्रभाग असल्या कारणाने जर मोबाईल आणि काही संपर्क झाला तर मी स्वतः पोहोचेल किंवा माझा प्रतिनिधी तरी पोहोचून, मी जर बाहेर असलो तर प्रतिनिधी पोहोचून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आपण याआधी जनतेसाठी काय काय केलेलं आहे? याआधी माझा या प्रभागामधील भाग होता ओंकारनगर, गांधीनगर, विसंजीनगर, साईबाबा कॉलनी. या भागामध्ये मी आधी गटारींच्या बाबतीतल्या समस्या सोडवलेल्या आहेत. रोडाच्या बाबतीतले रोड गटरपर्यंत रोड पूर्णपणे पोहोचवून, म्हणजे सरफेस त्या शेवटच्या टोकापर्यंत गटारीपर्यंत रोड पूर्ण कंप्लीट करून साफसफाईच्या दृष्टीने तो एक मुद्दा चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे. पाण्याच्या दृष्टीने असेल, पाणी चांगल्या प्रकारे प्रभागात पोहोचेल, या वार्डांमध्ये पोहोचेल, हा प्रयत्न मी आधी केलेला आहे. आणि समाजाचं देणं लागतं म्हणून मी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून एक अभ्यासिकासुद्धा चालवतो आणि MPSC UPSC मुलांसाठी काहीतरी आपल्याला काम करता येईल या माध्यमातून प्रयत्न त्या माध्यमातून करतो आहे. आपल्याला वाटतं का म्हणजे प्रचारादरम्यान की जनता आपल्याला साथ देईल म्हणून? हो, नक्कीच जनतेचा आशीर्वाद आहे, म्हणूनच मी पुन्हा आपल्यासमोर येतो आहे. आणि जनता विश्वासावरती आणि शब्दावरती आणि व्यक्तीवरती नक्कीच विश्वास ठेवून काम करते. त्यांना काम हवं आहे, काम करणारा कार्यकर्ता हवा आहे, त्या दृष्टीने प्रयत्न माझा राहील. म्हणून मला विश्वास आहे की आम्ही प्रभाग क्रमांक 5 अ मधनं मी भंगाळे विष्णू रामदास, ब मध्ये राखीताई सोनवणे, क मध्ये ज्योती शरद तायडे आणि ड मध्ये नितीन भाऊ लड्डा, या 4 उमेदवारांवरती आमचे प्रभागातील आमचे मतदार, आमचे सर्व सहकारी आम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये सेवेचा मोका देतील. धन्यवाद दादा. आपल्यासोबत होते विष्णू भंगाडे, जे आपल्या विजयाला घेऊन पूर्णपणे निश्चित आहे. त्यांचा आपल्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे. कॅमेरामन धर्मेंद्र राजपूत सोबत शुभांगी माहुरेची रिपोर्ट, इंडिया आपतकसाठी.